भारतीय इतिहासात असे खूप राजे होऊन गेले ज्यांनी आपली तलवार खूप गाजवली. पण असे राजे खूप कमी होऊन गेले ज्यांनी तलवारी सोबतच आपले लिखाणही तितक्याच ताकदीने गाजवले. विद्वानांचा राजा आणि राजांचा विद्वान अशी ओळख निर्माण करणारे परमार वंशाचे सम्राट राजा भोज यांच्याबद्दल आजही बोलले जाते की आद्य धारा निराधारा निरालंबा सरस्वती. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माळव्याच्या त्या महानायकाचा थोडक्यात इतिहास. नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात न्यूज. इसवी सन 1010 मध्ये राजा भोज माळव्याच्या गादीवर बसले. माळवा म्हणजे वर्तमानातील मध्य प्रदेशाचा पश्चिमी आणि मध्य भाग होय. राजा भोज यांनी केवळ आपले राज्य सांभाळले नाही तर त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार देखील केला. दक्षिणेतील चालुक्य, पूर्वेकडील कलचुरी आणि पश्चिमेतील चालुक्यांशी त्यांनी मोठा संघर्ष केला. राजा भोज यांच्या शौर्याची चर्चा सर्वत्र होती. मोहम्मद गजनीने जेव्हा भारतावर आक्रमण करून सोमनाथ मंदिर लुटले तेव्हा राजा भोज यांनी इतर हिंदू राजांना एकत्रित करून तुर्कांचा प्रतिकार केला. राजा भोज यांनी केवळ युद्ध लढले नाही तर त्यांनी आपल्या प्रजेला एक सुरक्षित आणि एक समृद्ध राज्य दिले. राजा भोज यांना कविराज का म्हटले जाते तर राजा भोज यांनी स्वतः 80 पेक्षा जास्त ग्रंथ लिहिल्याचे सांगितले जाते, ज्यामध्ये वास्तुकला, गणित आणि ज्योतिष इत्यादींचा उल्लेख आपल्याला सापडतो. असे सांगितले जाते की राजा भोज यांच्या राज्यामध्ये 500हून अधिक विद्वान होते आणि त्यांच्या राज्यामध्ये एकही व्यक्ती अशिक्षित नसल्याचेही सांगितले जाते. राजा भोज यांनी आपल्या राज्यामध्ये धार येथे भोजशाळा नावाचे मंदिर आणि एका विद्यापीठाची स्थापना केलेली होती. राजा भोज यांना महान इंजिनियर म्हणूनही ओळखले जाते. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे भोपाळ येथील भोजेश्वर मंदिर. एकाच विशाल पाषाणातून घडवलेले हे शिवलिंग जगाला थक्क करते. केवळ मंदिरेच नाही तर त्यांनी निसर्गाचाही विचार केला. भोपाळ येथील विशाल तलाव, ज्याला वर्तमानामध्ये बडा तलाव म्हणूनही ओळखले जाते, राजा भोज यांनी ते तलाव बेतवा नदीच्या किनाऱ्यावर धरण बांधून बांधला होता. राजा भोज आपल्या न्यायी स्वभावासाठी घरोघरी पोहोचले. कुठे राजा भोज आणि कुठे गंगुतिली ही म्हण आपण वर्तमानातही ऐकतो. राजा भोज यांच्या विद्वत्तेची आणि दातृत्वाची बरोबरी कोणी करू शकत नाही, हाच या म्हणीचा अर्थ असल्याचे सांगितले जाते. राजा भोज वेषांतर करून जनतेमध्ये जायचे आणि जनतेच्या प्रश्नांचा निराकरण करायचे. राजा भोज यांच्या कार्यकाळामध्ये सांगितले जाते की धार नगरी एक कलेची आणि विद्येची पंढरी बनली होती. इसवी सन 1955 मध्ये या महान सम्राटाने जगाचा निरोप घेतला. पण राजा भोज त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या वास्तुकलेतून आणि त्यांच्या आदर्श प्रशासनातून आजही जिवंत आहेत. राजा भोज हे केवळ एक भारतीय राजा नव्हते तर ते भारतीय संस्कृतीचे रक्षक देखील होते. तर मित्रांनो, ही होती राजा भोज यांच्याबद्दल इतिहासातील थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. नमस्कार आणि पाहत राहा न्यूज डिजिटल.